दंडो दमयतामस्मि नीतिरश्मि जिगीषतां मौनं चैवास्मि गुह्याणां ज्ञानं ज्ञानवतामहं। दंडो दमयतामस्मि, दमयताम दंडो अस्मि, नाही का। नीतिरस्मि जिगीषतां, जिगीषतां नीति अस्मि, नाही का। मौनं चैवास्मि गुह्याणां, गुह्याणां मौनम अस्मि, नाही का। आणि अहम ज्ञानवताम ज्ञानम अस्मि असा अर्थ तिथं पण लावू शकते, म्हणजे अन्वयात्मक चिंतन, नाही का। भगवंत म्हणतायत की मी दंडो दमयतामस्मी, आपलं विभूती विस्तार योग चालू आहे, नाही का। आणि विभूती योग 10वा अध्याय 10वा अध्याय त्याच्यामध्ये दंडो दमयतामस्मी, दमन करणाऱ्यामध्ये, नाही का, मी कोण आहे तर दंड आहे, दंडो दमयताम। भगवंताकडे ईशन आहे, ईश्वर म्हणतात त्याला, नाही का। ईश्वर आपण म्हणतो कारण ईशनता त्याच्यामध्ये, आणि तेच ईशन का करू शकतो कारण कर्माचा निवाडा त्यांच्याकडे आहे। ईश्वराकडे कशाचा निवाडा आहे? कर्माचा। त्यामुळं केलेल्या कर्माचं फळ कोणाला कोणतं द्यायचं, कशा प्रकारे द्यायचं, कधी द्यायचं, नाही का। नाहीतर केलेलं कर्म लगेच त्याचं फळ आत्ताच मिळालं असतं, नाही का, असं काय झालेलं नाही। त्याचं ठराविक वेळ ठरलेली आहे, त्याचं कधी त्याला ते मिळणार, ह्या जन्मी पुढल्या जन्मी कधी मिळेल सांगता येत नाही, ती ईश्वराच्या हातात आहे। बऱ्याचशा अशा काही गोष्टी आहेत की ईश्वरानं आपल्याकडे ठेवलेल्या आहेत, म्हणजे त्यामुळे दंडो दमयताम अस्मी, अनिवार दंड। ज्ञानोबा काय म्हणतात त्याच्यावर, अगा दमतया माझारी, अनिवार दंड तो मी अवधारी, जो मुंगिये लागोनी ब्रह्मावेरी नियमित पावे, नाही का। अनिवार्य मी दंड अनिवार्य आहे, केलेल्या कर्माचं फळ त्याला त्या ठिकाणी मिळणं गरजेचं आहे, नाही का। जर केलेल्या कर्माचं फळच जर मिळत नसेल तर, नाही का, असं होईल का? तर नाही होत। मग कोणी कसंही वागू शकेल स्वैराचाराप्रमाणे। त्यामुळं कुरुते कर्म भोगाय कर्म कर्तुंच भुंजते, हा कर्माचा नियम काय, केलेले कर्म भोगण्याकरता पुन्हा येतो आणि पुन्हा मनुष्य कर्म करतो, आणि पुन्हा जे कर्म करणं आहे त्याला क्रियमान म्हणतात। आणि केलेल्या कर्माचं फळ म्हणजे प्रारब्ध, जन्मापासून मरेपर्यंतचं हे शरीर हे प्रारब्ध आहे, आणि जे साठलेलं आहे त्याला संचित म्हणावं। जे मागं साठलेलं आहे त्याला काय, संचित म्हणावं। जे अजून फळ भोगण्याकरता प्रवृत्त झालेलं नाही त्याचं नाव संचित, बरं का। जे आता फळ भोगण्याकरता प्राप्त झालेलं आहे त्याला प्रारब्ध म्हणतात। काही लोक म्हणतील प्रारब्ध मानायची गरज आहे का नाही, नाही का। किती प्रकारची कर्म सांगितली, प्रारब्ध, संचित आणि क्रियमान। प्रारब्ध म्हणजे जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जे आपल्याला प्राप्त झालेलं शरीर आहे, आता जे आपल्याला प्राप्तच झालेलं आहे ते भोगावंच लागतं। भोगेन एवई नश्यती असं सांगितलं, भोगूनच संपतं ते। मग ज्ञानानंतर काय, ज्ञान झाल्यावर संचित ज्ञानाच्यामुळं संचित संपू शकेल, संचितातलं कर्म संपतं, मागलं काही आपल्या फळ भोगायची गरज पडत नाही ते संचित, पण प्रारब्धाचं भोगावं लागतं। त्याला जीवनमुक्त अवस्था महात्मा सिद्ध व्हायचं असेल तर प्रारब्ध हा शब्द सांगावा लागतो। जीवनमुक्त महात्मा सिद्ध व्हायचं, सिद्ध म्हणजे जीवनमुक्त महात्मा, जर आपल्याला जीवनमुक्तता अनुभवायची असेल तर प्रारब्ध सांगावं लागतं। कसं काय, कारण विदेहमुक्ती आपल्याला कळू शकेल, पण जीवनमुक्तता कळण्याकरता प्रारब्ध सांगावं लागतं। विदेहमुक्त कळू शकेल कसं, की ज्ञान झाल्यानंतर त्या अवस्थेला अनुभूतीमध्ये गेलं, पण त्यांचं व्यवहारात राहणं, जे व्यवहारात आहेच, देहीच विदेही भोगदशा, देहावस्थेमध्ये राहणं, हे प्रारब्ध जर नाही मांडलं, प्रारब्ध जर ज्ञानानं संपलं मांडलं तर देहावस्थेमध्ये राहणं कसं राहील, नाही का। म्हणजे देह आहे याचा अर्थ प्रारब्ध सांगावं लागतं, आणि प्रारब्ध आहे तोपर्यंत देह राहणार, नाही का। नाहीतर ज्ञान झाल्यावर मनुष्य देह सोडत असेल तर ज्ञानाची अपेक्षा किती लोक करतील, म्हणजे साधन अवस्थेमधले लोक। कारण साधक लोकांना साधन अवस्थेमध्ये असणाऱ्या कोणालाही आपण नसावं असं कधी वाटत नाही, कायम असावंच वाटतं। कायम आपल्याला काय वाटतंय, मी नेहमी असावा,
मी नसावा असं किती लोकांना वाटतंय? मी नसलो पाहिजे, मी नसलेलं बरं आहे असं किती, म्हणजे आहे त्या अवस्थेमध्ये नसलेलं बरं आहे किती लोकांना वाटतं? नेहमी वाटतं मी असावा आणि नेहमी असावा असं वाटतं, नाही का? त्यामुळं नेहमी असण्याचा जो वाटण्याचा भाव, याचं कारणच काय आहे की आपलं आहेतपणा हा नेहमीच आहे. आपला मूळ स्वभाव हा नेहमीच आहे. आपलं जी मूळ रूपता आहे, आत्मतत्वता ही नेहमीच आहे, ती कधी संपत नाही. पण आपल्याला आपण शरीर तादात्म्यामुळं आपलं असणं, आपलं जाणं, आपलं जन्माला येणं, आपलं जगणं, आपलं मरणं हे आपण आपल्यावर आरोपित केलेलं आहे. अस्ति जायते वर्धते विप्रणमते अपक्षयते म्रियते, शरीराचे भाग आहेत. पण आपण आपल्या शरीरालाच मी जन्म, नाही का, मी जन्माला आलो, मी मरणार, नाही का, माझं जगणं व्हायला लागलंय, हा अकर्तृत्व अहंकार आपण आपल्यावर अध्यासित केलेला आहे. स्वरूपावर अध्यासित केला आहे कर्तृत्व अहंकार. मी करता, मी भोगता. त्यामुळं ह्या विषय काय सांगितलं? कर्मा करता सांगितलं. प्रारब्ध म्हणजे जीवनमुक्त शब्द सिद्ध, जीवनमुक्त नाहीतर जीवनमुक्त हा शब्दसुद्धा पुन्हा सिद्ध राहणार नाही. प्रारब्ध नाही सांगितलं, डायरेक्ट विदेही मुक्ती, नाही का? त्यामुळे प्रारब्ध अवस्था सांगायला लागते. आणि त्यांच्यामुळं आपल्याला फायदा काय? जीवनमुक्त असल्यामुळंच जीवनमुक्तांच्याकडे बघून आपण जगू शकतो, नाही का? जीवनमुक्तांचं राहणं, त्यांचं चालणं, त्यांचं वागणं, ते चालते ज्ञानाचे बिंब, अशा प्रकारे, नाही का, ही जी वर्णन त्यांची केलेली आहे. किंवा आपल्याला ते तत्वज्ञान सांगणार कोण? गुरु सिद्ध होईल काय? आता गुरु अवस्थेच्या अनुभूतीमध्ये असतील तर आहेतच ते, पण जीवनमुक्त जर शब्द नाही घातला, वापरला आपण, तर गुरु कोण राहणार आपल्याकरता? सांगणारा कोण राहणार? त्यामुळे सांगणाऱ्याकरता त्यांचं सांगणं जे आहे ते स्वीकृत आहे. सोडा, प्रारब्ध पण स्वेच्छा प्रारब्ध, परीच्छा प्रारब्ध, अनिच्छा प्रारब्ध पण नाही, स्वेच्छा प्रारब्ध आहे, स्वीकृत प्रारब्ध आहे. कारण जगाच्या कल्याण, कृपा नावाची उपाधी घेऊन अमूर्तची परिमूर्त कारुण्याचा त्यांच्याकडे एक उपाधी आहे, त्याचं नाव आहे कृपा. कारुण्याचा, अमूर्तची परिमूर्त कारुण्याचा. अमूर्त आहेत ते, वास्तविक मूर्त अवस्थेतले, पण मूर्त रूपता कशामुळे आले? तर कारुण्यता. अमूर्ताची परिमूर्त कारुण्याचा हा शब्द तिथं आलेला आहे, नाही का? म्हणजे उपाय वन वसंतो, आज्ञेचा आहे वतंतो, अमूर्ताची परिमूर्त कारुण्य, या पद्धतीनं तिथं मांडावं लागतं. हे कर्माची विषय रूपता आपण सांगितलं. कर्म 3 प्रकारामध्ये काय सांगितलं? जसं कर्म तसं फळ देण्याकरता मी समर्थ आहे. दंडो दमयितामस्मी, नाही का? अगा दमयत्या माझारी, अनिवार दंड तो मी अवधारी, जो मुंगिये लागोनी ब्रह्मवेरी नियमित पावे. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत, मुंगिये लागोनी ब्रह्मवेरी नियमित पावे, नाही का? मग पै सारासार निर्धारितया, धर्मज्ञानाचा पक्ष धरितया, सकळ शास्त्रा माझी या नीतिशास्त्र ते मी. शास्त्र भरपूर आहेत, पण नीतिशास्त्र, नाही का? कोणतं शास्त्र? नीतिशास्त्र. शास्त्र, भगवंतांनी शास्त्रामध्ये पण कोणतं शास्त्र मी आहे याचं वर्णन करताना नीतिशास्त्र मी आहे. ते त्या नीतिशास्त्राचं ज्ञानोबाई कसं वर्णन करतात? सारासार निर्धारितया, सार आणि असाराचा निर्धार. सार काय, असार काय, खरं काय, खोटं काय, चांगलं काय, वाईट काय, नाही का? सार तत्व काय आणि असार तत्व काय, याचा निर्धार जिथं होतो. आणि धर्मज्ञानाचा पक्ष धरितया, कोणता पक्ष धरतात? धर्मज्ञानाचा. धर्मज्ञानाचा पक्ष धरितया, सकळ शास्त्रा माझी या नीतिशास्त्र ते मी. धर्मज्ञानाचा पक्ष धरितया याचा अर्थ धारते इति धर्म, धारण करणे, धर्म शब्द. आता तो धर्म जिज्ञासा असं म्हणून एक सुरुवात आहे. आता तो ब्रह्म जिज्ञासा हे कुठं आहे? ब्रह्मसूत्रामध्ये. ब्रह्मसूत्रामध्ये आता तो ब्रह्म जिज्ञासा. पण आता तो धर्म जिज्ञासा हा शब्द कुठं आहे? सुरुवात कुठं आहे? पूर्वमीमांसा. पूर्वमीमांसा सुरुवातच आहे. आता तो धर्म जिज्ञासा, धर्माची जिज्ञासा, धर्मरूपता, म्हणजे ते जे सांगताय ते पूर्वमीमांसा कर्मकांड. कर्माला प्राधान्य देऊन, कर्म प्राधान्य मानून ज्यांचं विवेचन होतं ती पूर्वमीमांसा, आणि ज्ञानाला प्रधान मानून ज्यांचं विवेचन होतं त्याला उत्तरमीमांसा म्हणतात. बघा, ज्ञान प्रधान मानणारे किती शास्त्र आहेत आणि कर्म प्रधान मानणारे किती शास्त्र आहेत, आणि उपासना प्रधान मानणारे किती शास्त्र आहेत.
याचा एक विचार आहे. उपासना प्रधान मानणारं शास्त्र म्हणजे योगशास्त्र. उपासना योगशास्त्र. कर्मप्रधान मानणारं शास्त्र पूर्वमीमांसा शास्त्र. बरं. आणि ज्ञान प्रदान मानणारं शास्त्र म्हणजे उत्तरमीमांसा, न्याय, वैशेषिक, सांख्य. किती झाले? 4 झाले. उत्तरमीमांसा म्हणजे वेदांत. वेदांत, न्याय, वैशेषिक आणि सांख्य हे ज्ञान प्रदान मानणारी शास्त्र आहेत. उपासना प्रदान मानणारी शास्त्र आहे ते योगशास्त्र आहे. आणि कर्मप्रधान मानणारं शास्त्र आहे ती पूर्वमीमांसा आहे. ही प्रधानता आहे. म्हणजे ते काही वेदाला मानूनच हे कार्य करतात. म्हणून वेद अभ्युपग्रंथित्वम अस्तिकत्वम असं वर्णन केलं आहे. वेद मानणारी शास्त्र आहे ते, वेदाचं पालन करणारी शास्त्र आहेत. बरोबर ना? त्यामुळं नास्तिकशास्त्र ती वेगळाच भाग आहे. पण आस्तिकशास्त्रामध्ये पण कोणाला कोणती गोष्ट प्राधान्यानं बघावं लागेल. कारण न्यायशास्त्र, वेद, सांख्यशास्त्रामध्ये सुद्धा दुःख निवृत्तीचं साधन ज्ञविज्ञानात सांगितलेलं आहे. ज्ञचं विज्ञान, ज्ञ म्हणजे परमात्मा स्वरूपाचं विज्ञान आणि सृष्टीचं विज्ञान. जगताचं ज्ञान आपल्याला व्हावं का परमात्म्याचं ज्ञान आपल्याला व्हावं? परमात्म्याचं व्हावं. जगताचं नको का? नाही का? आपल्याला ज्ञान नेमकं कुणाचं व्हावं? जगताचं व्हावं का परमात्म्याचं? परमात्म्याचं व्हावं. मग हे जगतच परमात्मा रूप आहे असं व्हावं, नाही का? नुकतं परमात्म्याचं ज्ञान, जगतच परमात्मा रूप. कारण जगत आणि परमात्मा, जगताचं ज्ञान वास्तविक आत्ता आहे जे, त्याच्या विपरीत आपल्याला वाटणं, म्हणजे जे दिसतं ते प्रतिमान जसं आहे तसं वाटावं. जे दिसतंय तसंच केवळ वाटू नये, पण जसं मूळ आहे, त्याचा स्वभाव स्वरूपत्वेनं मूळ आहे तसं वाटणं हेच आहे. म्हणून अविद्येला भावरूप सांगितले, नाही का? अविद्या कशी आहे? कारण अज्ञान जे आहे ते प्रतिमान आहे, प्रतीती आहे. सर्प भासला त्यावेळी ही प्रतीती आहे. सर्पाच्या मूळ स्वभावाला म्हणजे दोरीला जाणलं त्यावेळीही काय आहे? प्रतीती आहे. प्रतीती दोन्ही काळी आहे, त्यामुळं भाव आहे. भावामध्ये कधीही अभावता प्रगट होत नाही. म्हणून नासते विद्यते भाव, नाभाव विद्यते सथ, उभयरूपी दृष्टांत स्तोनियस तत्वदर्शिवी. दोन्ही रूपामध्ये संतांना, तत्वदर्शींना माहिती आहे. तत्वाचं दर्शन ज्यांना झालेलं आहे, नाही का? मग दोन्ही काळामध्ये प्रतीती आहे. जगद्रूपते ही प्रतीती नाही का? पण अस्तिपणा त्याचा आहे हे आपण मानायला तयार नाही. भातीपणा त्याचा आहे हे आपण मानायला तयार नाही, नाही का? अस्ति भाती प्रियपणा त्याचा आहे हे मानायला तयार नाही. त्यामुळे अविद्या परिणामित झालेली आहे, फक्त विपरीत रूपामध्ये, नाही का? त्यामुळं अविद्या ही रूपता, काही शास्त्रकार भावरूप मानतात, काही चिंतनकार अभाव मानतात, नाही का? प्रत्येकाचा आपापला सिद्धांत आहे, नाही का? फक्त हिथं सांगत असताना असा भाव सांगितला, माफ करा जरा, धर्मज्ञानाचा पक्ष धरितया. पक्ष धरितया म्हणजे त्या पद्धतीनं राहणं, त्या मार्गा म्हणजे त्या मार्गाला अवलंबित करणं. नीतिशास्त्राचं प्रबोधन कोणत्या चिंतनाला घेऊन आहे तर धर्मशास्त्र प्रबोधते. आता हे धर्मशास्त्र म्हणजे एक दोन्ही अर्थ येतो, अभ्युदय श्रेष्ठ सिद्धी सधर्म आणि कर्मप्रधान. मग कर्मप्रधानता नीतिशास्त्रामध्ये कर्माला मान्यता आहे आणि ज्ञानालाही मान्यता आहे. ज्ञानपूर्वक कर्म असावं म्हणून नीतिशास्त्र. नीतिशास्त्रामध्ये कर्म जसं आहे तसं फळ, जसं कर्म आहे म्हणून कर्म चांगलं करावं. नीती आपल्याला काय शिकवते? नीती आपल्याला, नीतिमत्ता आपल्याला काय सांगत असते की कसं राहावं, नाही का? मग आपला व्यवहार कसा असावा, आपला जगामध्ये राहण्यातला व्यवहार कसा असावा हे नीती आपल्याला शास्त्र सांगतं. त्यामुळं नीतिशास्त्राचा पक्ष धरितया म्हणजे कर्मप्रधानता आलीच की नाही. म्हणून धर्म ज्ञानाचा पक्ष धरितया सकळ शास्त्रा माझी या नीतिशास्त्र ते मी. म्हणजे ज्ञानोत्तर कर्मरूपता ही पाहिजेच, नाही का? आणि ही दोन्ही रूपता भगवंत काय करतात? नीतिशास्त्र सांगण्याकरता जगामध्ये सांगायचा व्यवहार होतो. मग अद्वैत म्हणाल तर अद्वैतात बोलणंच होत नाही, अद्वैतात बोलणं होत नाही. मग अद्वैताबद्दल बोलणं होऊ शकतं पण अद्वैतात बोलणं होत नाही, नाही का? अद्वैताबद्दल बोलणं होऊ शकतं. आघवियांची
आगवियाची गुढा माझी मौन ते सुहाणा मनवणी न बोलत या पुढा स्पष्टाही नेनता होय. गूढ गोष्टी असतात, बऱ्याच गूढ गोष्टी असतात बरं का. आता सगळ्यात गुह्यतम काय, सगळ्यात गुह्यतम काय असेल? इदम तू ते गुह्यतमम. गुह्यतमम शब्द आहे. तमम, तमम म्हणजे काय? गुह्य, गुह्यतर, गुह्यतम. सगळ्यात गुह्यतम. गुह्य, गुह्यतर आणि गुह्यतम. अत्यंत गुह्यतम. काही गोष्टी गुह्य असतात, काही गोष्टी गुह्य तर असतात, पण गुह्यतम, इदम तू ते गुह्यतमम. मग कोण आहे? तर परमात्मा तत्व आहे, जे गुह्यतम आहे, नाही का, प्रतिमान होत नाही. याला कारण काय आहे याचं वर्णन केलेलं आहे एक ठिकाणी, की एखादा मुलगा आहे, नाही का, तो शाळेत शिकायला लागलेला आहे आणि शाळेत शिकत असताना त्याचे पालक जातात तिथं आणि वर्गाच्या बाहेर उभं राहून आपल्या मुलाचं ऐकतात काय शिकायला लागलाय तो, आणि तो पठण करायला लागलाय. एकटाच नाही करत, बाकीची बरीच मुलं आहेत, त्या सगळ्या मुलांबरोबर तो काय करायला लागलाय? पठण करायला लागलाय. मग पठण करताना उच्चार करायचा असतो श्लोकाचा मंत्र, पहिल्या काळातले उदाहरण, श्लोकाचा मंत्र उच्चार जोरात करायला लागले. आता त्याच्या पित्याला त्या मुलाचा आवाज येतोय का नाही येत? आवाज त्या मुलाचा येतो का नाही येत? त्याचा आवाज येतोय. खरंच येतोय त्याचा आवाज? सगळ्यांचा मिळून येतोय. म्हणजे त्याचा आवाज येत नाही असं पण नाही आणि येतोय असं पण म्हणता येत नाही, नाही का. येत नाही असं पण म्हणता येत नाही, येतोय असं पण म्हणता येत नाही. येतोय पण स्पष्ट होत नाही. येतोय पण कसा होत नाही? स्पष्ट येत नाही. याला कारण समानाविहार. समानाविहार म्हणजे काय? समूहामध्ये बोलला जाणारा उच्चार. त्या समूहा हाच प्रतिबंध आहे त्याचा आवाज न येण्यामुळे. स्पष्ट आवाज त्याचा न येण्यामध्ये समूह म्हणजे समूहात्मक उच्चार हाच कारण आहे, बरोबर ना. मग नाही पण म्हणता येत नाही, कारण तो बोलताना दिसतोय, तोंड नाही का, तोंडाकडे त्यानं बघितल्यानंतर पित्यानं तो बोलताना पण दिसतोय, पण त्याचा स्पष्ट आवाज त्याच्यापर्यंत पोचत नाही. याला कारण आहे प्रतिबंध. काय कारण आहे? प्रतिबंध. कोणता प्रतिबंध कारण आहे? समानाविहार, सगळ्यांचा एकत्रित उच्चार, हेच त्याला काय आहे? प्रतिबंध आहे. तद्वत आहे नाही पण नाही आणि आहे पण नाही, नाही का. आहे आणि नाही दोन्ही आहे स्पष्ट नाही, स्पष्ट आहेत पण नित्य आहे, पण स्पष्ट होत नाही. हा भाव कसा आहे? स्पष्ट होत नाही. याला कारण प्रतिबंध, नाही का. का सांगायचं होतं इथं? प्रतिबंध आहे. गूढ शब्द. त्यामुळे ती स्पष्टता येण्याकरता साधना आहे. साधना ज्ञान कशा करताय? स्पष्टता येणे, स्पष्ट रूपात कळण्याकरता. आपल्याला वाटतं आपल्याला कळालं, पण अजून बरंच काय असतं. आम्ही जेव्हा आपल्याला वाटतं आपल्याला कळालं, पण आपल्याकडे अजून बरंच काय. आम्ही जेव्हा शिक्षण घेत होतो, पहिलं प्रकरण झालं पंचदशीतलं शिकायचं ना, म्हटलं पूर्ण समाधीपर्यंत पोचलो, झालं अवस्थेपर्यंत पोचलो की अनुभव आला. कारण तिथं वर्णन जे आहे ते समाधीचं वर्णन पण केलेलं आहे. ज्ञानरूपी समाधीचं वर्णन कुठं केलेलं आहे? पंचदशी पहिल्या प्रकरणातच आलेलं आहे. बऱ्याच गोष्टी आहेत. साधन अवस्थेपासून साध्य अवस्थेपर्यंत प्रकरण पोचवते आपल्याला. पहिलं प्रकरण एवढं चिंतन सांगतं की साधन अवस्थेपासून साध्य अवस्था, समाधी साध्य अवस्था, आणि सुरुवातीला अज्ञानाचं वर्णन, अज्ञानाचं स्वरूप सांगितलं. अज्ञानाच्या स्वरूपानं साधन अवस्था समाधी अवस्थेपर्यंत झालं. पहिलं प्रकरण झाल्यावरच आम्हाला वाटलं आता काय झालं की सगळं शिकलो. पण पुढली प्रकरण अजून काय आहेत? पण पुन्हा कळतं की अजूनही विस्तार आहे. जेव्हा एकदा कळत नाही पहिल्या वेळी, तेव्हा पुढला विस्तार चालू होतो. पुढं का सांगायचं? युक्तींचा विस्तार का असतो आणि विचार सांगावे का लागतात, आणि ते विचार वारंवार करावे लागतात. अनुभव जरी आला तरी त्या अनुभवाची निरंतरता सातत्य ठेवण्याकरता अभ्यास शब्द वापरला. अभ्यास म्हणजे निरंतर, सतत. अभ्यासाचा अर्थ काय? काल तुम्ही वाचलं आणि आज नाही वाचलं. बघा मी काय सांगतोय, काल तुम्ही अभ्यास केला, आज नाही केला आणि विसरला, तर काल जेवढा वेळ अभ्यास केला तेवढा वेळ वाया गेला, बरोबर ना. विसरला तर म्हणतोय. तुम्ही काल काय केला? अभ्यास केला
आणि अभ्यास केला आणि तो जर तुमच्या लक्षातच राहिला नाही तर आजचा अभ्यास विसरला का नाही सांगा. विसरल्यानंतर विसरल्यामुळं तो वेळ वाया गेला असं म्हणता येईल का नाही सांगा. पण मी म्हणतोय तो वेळ वाया गेला असं आपण म्हणण्यापेक्षा पुन्हा त्याला आठवणं म्हणजेच तो वेळ सत्कारणी गेला असं होतं. प्रयत्न करणं त्याला आठवणं. मग तो वेळ वाया गेला म्हणजे जायचं नाही का त्या वेळेच्या ठिकाणी. नाही तर त्या ठिकाणी संस्कार शरीराला तर झाले, नियमता झाली. काय झाली? नियमता. जरी वेळ वाया गेला असं म्हणता येत नाही, पण आठवत नाही या बाबतीत वाया गेला असं म्हणतो. पण संस्कार झाले ना, शरीराला वळण लागलं ना, शरीराचे संस्कार झाले, त्यामुळं अभ्यासाचे संस्कार झाले, निरंतर त्या साधनेमध्ये राहण्याचे संस्कार झाले. बरोबर ना. एक वेळ नाही लक्षात राहिलं, पुन्हा तर लक्षात येईल, पुन्हा लक्षात येईल. आणि याच्याच करता अभ्यास शब्द आहे. नाही विसरलं काय हरकत नाही, पण पुन्हा तिथं बघायला येईल का नाही सांगा. पुन्हा ती विषयता धारण करता येईल का नाही सांगा. पुन्हा त्याचं चिंतन करता येईल का नाही सांगा. याचा अर्थ आहे अभ्यास शब्द म्हणून वापरला आहे. अभ्यास म्हणजे पुन्हा त्या गोष्टीचा निरंतर सततता करणं, नाही का, सातत्य त्या ठिकाणी ठेवणं, याचं नाव अभ्यास. गुह्यतम तत्व जाणायचं आहे. ही शब्द घ्या. आघवियाची गुढा. आघवियाची म्हणजे संपूर्ण विश्वामध्ये असा अर्थ घ्यायचा. सगळं गुढ जेवढी पण गुह्यता आहेत, बऱ्याच गोष्टी गूढ असतात. आपण विचार पण गूढ ठेवतो, आपण काही ज्ञान पण गुह्यतम ठेवतो. सगळंच काय आपण काय बाहेर तत्वज्ञान मानतो असं पण काही लोक नाही. असं जे संपूर्ण आपल्याला माहीत असणार तत्वज्ञान पुढल्याला मिळावं असं ज्यांना वाटतं आणि त्याचं कल्याण व्हावं आणि सद्विचाराचं असेल त्यांना संतच म्हणतात. संत जे असतात त्या आपल्याकडं काही शिल्लक ठेवून आपणासारिके करती आणि ते गुह्यतम दाखवतात. गुह्यतम तत्व जे अत्यंत गुह्य आहे, आतलं आहे, त्या तत्वाला जे प्रगट करतात ते संत. बरोबर ना. मग आगवियाची गुढा माझी मौन ते सुहाडा. आता मौन शब्द वापरलाय बघा. मौन काही गोष्टी असतात. सुहाडा शब्द सुरद म्हणजे काय, आपला नाही का जिवाळ्याचा माणूस. सुरद हृदय शब्द, हृदय नाही का. सुरद मित्र नाही का, जवळचा. सुरद म्हणजे सुहाडा हा शब्द आहे की नाही, ते सुरदचा. आता अर्जुनाकरता वापरलाय सुहाडा शब्द. माझी मौन ते सुहाडा. माझी मौन शब्द हे गुह्यतमातलं श्रेष्ठ गुह्यतम. मौन त्यातलंही परमात्म तत्व त्याच्यापेक्षा गुह्यतम. कारण मौनामध्ये कसं असतं की तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस सेवूस. एकांत अवस्थेमध्ये मौन अवस्थेनं एकांत अनुभूतीला मौन ही साधन आहे. वाणी म्हणजे सूक्ष्म शरीर का स्थूल शरीर. वाणी सूक्ष्म शरीर आहे. सूक्ष्म शरीराची साधन. तप आपण करतो, तपश्चर्या करतो. डोळ्यांचं तप काय आहे? देवाला बघणं हेच डोळ्यांचं तप नाही का. डोळ्यांनी परमार्थिक चिंतन करणं आणि सत्याच्या दिशेनं प्रवास करणं, किंवा त्या डोळ्यांनी परमात्म्याला पाहणं. डोळे तुम्ही घ्यारे सुख पहा विठोबाचे मुख, नाही का. त्या डोळ्यांनी जर विषयांना पाहत असेल आणि विषयांमधली प्रवृत्ती मन करत असेल तर डोळ्यांनी उत्कृष्ट काम केलं असं म्हणता येईल का? नाही. म्हणजे डोळ्यांचं खरंच तप काय असेल, डोळ्यांची तपश्चर्या काय. डोळे एकसारखे मी उघडून ठेवतो डोळ्या, डोळ्यांनी उत्कृष्ट अशा स्वरूपाचं दर्शन, दिग्दर्शन नाही का. डोळ्यांनी आता तसं डोळ्यांना पाहता येतं का त्या स्वरूपाला, तर नाही म्हणतात. न तत्र चक्षुर गच्छति. पण त्याला सोपाक केलाय ना, विटेवर उभा राहिलाय, त्याला बघण्यासारखा केलाय संतांनी. कसं केलंय संतांनी? आला नावा रूपा तुका म्हणे झाला, सगुण रूपाला तो येतोय आणि सगुण रूपाला आल्यामुळे तो सोपा झालाय. त्यामुळे डोळ्यांना म्हणतात, डोळे तुम्ही घ्यारे सुख पहा विठोबाची मुख, तुम्ही ऐकारे कान माझ्या विठोबाची गुण. प्रत्येकाची तपश्चर्या आहे. प्रत्येक इंद्रियांना आपण त्या प्रत्येक इंद्रियांच्या म्हणजे डोळ्यांद्वारा आपण त्या देवाला बघू शकतो, कानाद्वारा त्याला ऐकू शकतो, हाताद्वारा नाही का, वाणीद्वारा त्याला उच्चारित करू शकतो. ज्ञानेंद्रिय आणि सूक्ष्म शरीराच्या बाबतीत म्हटलं तर वाणी जी आहे ती सुद्धा तपश्चर्येची कारण होते नाही का. ती सुद्धा काय करू शकतो आपण. ज्ञानेंद्रिय सगळ्यात ज्ञानेंद्रिय स्पर्श, देवाला स्पर्श केला, त्वगेंद्रिय स्पर्श केला, ही आनंदाचा विषय. त्याला ऐकलं तो हे आनंदाचा विषय. त्याला पाहिलं तो हे आनंदाचा. 3 झाले ना.
सुगंधित फुलं आणली, कुणाकरता आणली? त्याच्याच करता आणली, त्याला समर्पित करायचे आहेत, नाही का? म्हणून त्याला त्या सुगंधित फुलाचा सुगंध असावा आणि तो देवाला अर्पण करावा असं वाटणं, नाही का? रामकृष्ण हरी. देवाला अर्पण करावा. दुर्गंध असेल, एखादं फुल दुर्गंध म्हणजे चांगलं वास नसेल तर आपण त्याला बाजूला ठेवतो, पण देवाकरता ही उपासनेचं साधन होऊ शकतं. उपासनेचं काय झालं ते पण एक साधन झालं, नाही का? म्हणजे गंध असेल, रस असेल. पहिल्यांदा बोरं कोण चाकून बघितली? शबरी. आणि मग का? कारण त्यातली देवाला चांगली तेवढी बोरं मिळावीत आणि खराब असणारी टाकून द्यावीत, हे एक त्याच्या पाठीमागचा भाव आहे. या प्रकारे ही पण एक प्रकारची काय भक्ती आहे, ही ज्ञानेंद्रियांद्वारा. प्रत्येक ज्ञानेंद्रियांच्या द्वारा एक उपासनेचा मार्ग होऊ शकतो असं. आणि मग वाणीद्वारा पण होऊ शकतो. पायाद्वारा त्याच्यापर्यंत चालत जाणं होतं, वाणीद्वारा होऊ शकतं. हाताद्वारा त्याची टाळी वाजवू शकतो, बरोबर ना? मग वाणीद्वारा जे तप आहे, त्या वाणीद्वारा केलेल्या तपांमध्ये नुकतं बोलणं हे तप आहे ना, तर त्या वाणीला संयमित करणं हे सुद्धा एक तप आहे. आणि ती संयमित राहते कशामुळं? त्याची तपश्चर्या म्हणून केली तर मौन धारण कर, नाही का? काही लोक बोलून जिंकतात एखादा आणि काही लोक गप राहून पण जिंकतात नाही का? बोलून जिंकणं म्हणजे एखाद्याबद्दल लोक म्हणतात की नाही, न बोलता तो जिंकलाय, त्याला बोलायची पण गरज पडलेली नाही, न बोलता पण जिंकला. म्हणजे असं पण असं आहे की ती मौन हा शब्द काही लोक जेवताना सुद्धा मौन पाळतात, बरं का? जेवण करताना मी जेवताना बोलत नाही म्हणतात. एक तपश्चर्या, एक साधना आहे. त्यामुळे साधना का करावी? आपल्याकडे बळ येण्याकरता. आपलं ज्ञान आपण कमवलं असेल, समजा ज्ञान आहे, पण त्या ज्ञानाला एक गती मिळण्याकरता. सर तुम्ही म्हणताय नाही, ज्ञानाला गती जरी मिळायची असेल तर काय पाहिजे? साधना पाहिजे. दररोज आपल्या घरामध्ये उपासना आपण का करावी? देवांची भक्ती का करावी? त्यांच्यामुळं आपल्या ज्ञानाला गती मिळत असते. एक प्रतिबंधांना निवृत्तीची साधनता होऊ शकते. कोणत्या निवृत्ती साधनता? प्रतिबंध निवृत्तीची साधनता. नाहीतर साधना आम्ही करायला लागलोय, व्यावहारिक दशेमध्ये ती साधना टिकून ठेवायची असेल तर तपश्चर्या लागते. व्यावहारिकात आपण राहतो, व्यावहारिक आपण जातो, नाही का? एकांतामध्ये भक्ती होते किंवा प्रवचनात कीर्तनात असल्यावर तिकडे ध्यान लागतं, पण चालता बोलता सुद्धा ती ध्यान असावं असं जर वाटत असेल, नाही का? व्यवहारात राहिलं तरी ते ध्यान असावं असं वाटत असेल तर ह्याच साधना आहेत. मौन धारण केलंय मी, आता मी मौनात आहे, नाही का? किंवा मी बोलायला लागलो तर रामकृष्ण हरी जप करणे, ही साधना आहे. तपाचे सामर्थ्य तपेज्ञ नाम. त्यामुळं मौन धारण करणं ही एक प्रकारचं एक साधनाच आहे म्हणायचं, बरोबर ना? गुह्यतम शास्त्रामध्ये. मग मौन, एक ते मौन आहे की वाणीचं मौन, आणि दुसरं मौन आहे की प्रपंचाबद्दलचा विचार आता होत नाही, नाही का? एकांताचा वास आहे. एकांत एक प्रकार असा आहे की एकांत म्हणजे शरीरानं आपण लोकांपासून लांब राहणं, बरोबर ना? याचं पण एक एकांत नाही. शरीरानं आपण लोकांपासून लांब राहणं म्हणजे आता लोकांच्यामध्ये आपण मिळत नाही, आपण कुठं आहे? लांब जाऊन बसलो, एकांतात, वनात जाऊन बसलो, नाही का? पण तुकोबराय काय म्हणतात? नलगती सायास. हां, मग तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, याचा अर्थ काय? वनात जाऊन बसणं हे तर ठीकच आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयीनेवरची काही वेळ जातात, ही तुकोबराय तिथं बसतात. पण दुसरं एक एकांत आहे, लोकांमध्ये असून सुद्धा निर्लिप्त राहणं, नाही का? लोकांमध्ये असून सुद्धा निर्लिप्त राहणं आणि लोकांच्या त्या म्हणजे जे विषयी लोक आहेत त्या विषयांच्या लोकांपासून सुद्धा त्या विषयांची बाधा आपल्याला न होणं म्हणजे आपण तदाकार अवस्थेमध्ये जाणं, नाही का? तदाकार अवस्थेत जाणं. एकांत म्हणजे ज्या अवस्थेमध्ये लोकांतामध्ये असून सुद्धा जर एकांत साधता आले असलं आपल्याला, नाही का? एकांत म्हणजे एकरूपता होणं, मन एकाकार होणं, मन त्या अवस्थेला राहणं, मनामध्ये विचलितता न होणं, ही सुद्धा एकांतच आहे, नाही का? एकाचाच अनुभव घेत असेल, एकाचाच विचार करत असेल म्हणजे असं आहे. म्हणून माझी मौन ते सुहाणा म्हणवणी न बोलत या पुढा स्पष्टाची नेनता होय. म्हणवणी न बोलत या पुढा स्पष्टाही नेनत. तुमच्यात कसं आहे ते?
सृष्टा आहे ना, नेनता होय. सृष्टा म्हणजे बरोबर ब्रह्मदेव, सृष्टी निर्माण करणार. आणि सृष्टा जो आहे, नेनता होय म्हणजे सृष्टा ही नेनता होय म्हणजे सृष्टा ही म्हणजे ब्रह्मदेव ही न जाणणारा होतो, नाही का. न बोलत या पुढं म्हणजे न बोलणाऱ्याच्या पुढं ब्रह्मदेव ही काय होतं, नेनता होय, न जाणणारा होतो. ब्रह्मदेव ही न जाणणारा होतो. आता आपण बोलल्याशिवाय कळतं का एखाद्या माणसात? तुमच्या मनातलं कळायला लागलं तर कसं करा समजा एखाद्याच्या मनात काय चाललंय हे जर कळायला लागलं तर सृष्टीची काय अवस्था होईल, जगतातल्या व्यवहारांचा व्यवसाय काय होईल. काही गोष्टी अशा गुह्यतम आहेत ती ईश्वरानं आपल्याकडे ठेवलेल्या आहेत काही गोष्टी, नाही का, की यांना दुसऱ्याच्या मनातलं न कळणं, नाही का. मग न बोलणाऱ्याकडे बोलल्यावर काही गोष्टी कळतात, बोलल्यावर. पण बोलण्यामध्ये काय होतं की बोलू ऐसे बोल जेने बोले विठ्ठल डोले, असं बोलावं की देवसुद्धा डोलायला लागला पाहिजे. आमच्या बोलण्यानं माणसंसुद्धा डोलत नाहीत, भाग वेगळा पण देव डोलायला लागेल असलं बोलणं काय, ते बोलणं सत्यवादाचं तप आहे. माझी या सत्यवादाचे तप, वाचा केली बहुत कल्प. काहीतरी फार मोठी कार्यता असते, ती बोलण्यामुळे ईश्वरसुद्धा डोलायला लागतो. हे सामर्थ्य कमी नाही, कारण त्यांच्या बोलण्यामध्ये मधुरवाणी ओठी, तुका म्हणे वाव पोटी, मधुरवाणी आहे म्हणून. आणि दुसरं म्हणजे लटिके वचन नाही देही उदासी, लटकं बोलत नाहीत, खोटं बोलत, त्यामुळे त्या वाणीमध्ये सामर्थ्य येतं. म्हणून मग सरांनी सांगितलं नाही, जे सत्य बोलणं जे आहे व्यवहार, आपण जे आहे की नाही जगण्यामधली सत्यता ही आपल्याला आत्ता त्रास वाटेल पण सत्यता ही दीर्घकालीन आपल्याला सुखकर असते. एखादा माणूस आत्ता सत्याच्या मार्गानं वागत असेल तर त्याला त्रास होऊ शकतो. व्यवहारात तसं दिसतं की माणूस सत्यानं वागतो त्रास, पण त्याचं जे सामर्थ्य आहे, त्याचं जे नाही का, त्याचं जे धैर्य आहे आणि त्याचं जे जगणं यथार्थ जगणं आहे, ते यथार्थ जगणं सत्याला धरूनच आहे. सत्यत्वाचं बोलणं जर ठेवलं, एखादं कुठलं तरी तप आपल्या जीवनात ठेवलं तर ते तपसुद्धा आपल्याला सामर्थ्य देतं. एखाद्या माणसानं दररोज सकाळी उठलं आणि म्हणजे तेवढंच करावं असं मी म्हणत नाही, पण जर समजा त्याला काही बाकी जमत नाही आणि काही करणे हे नाही, फक्त अगरबत्ती जरी दररोजच्या नियमानं देवाला लावायची त्याची सवय आहे. काय लावायची सवय? अगरबत्ती दररोज. तो म्हणतोय अगरबत्ती लावल्याशिवाय मी चहा पित नाही, नियम केल्याशिवाय मी काय करत नाही. म्हणजे एवढी एक नियमता, ही एक उदाहरण सांगितलं म्हणून. ही नियमता जर तो सतत करत असेल आणि वारंवार त्याच्याकडं झाले असेल तर ती तपामध्येच परिवर्तित होते. आणि ते तप जे आहे तेच त्याचं सामर्थ्य तयार करतं. अंतकरणाचं सामर्थ्य प्रगल्भ करण्याकरता म्हणजे मनामध्ये विचारांची पुष्टी, मनाला कसं असतं, प्रतिबंधांच्या निवृत्तीकरताची साधनं आहेत, पण प्रतिबंध निवृत्त होण्याकरता मदत करतात ते. आणि शेवटी प्रतिबंध हे कुठं असतात? प्रतिबंध हे आपल्या अंतकरण वृत्ती जी आहे, मल विक्षेपता तिथंच असतात ना. विक्षेप तर हाही प्रतिबंधच आहे, मल हाही काय आहे, प्रतिबंधच आहे. आणि मल विक्षेप निवृत्तीची साधनता आहे. आणि ते संस्कार मनामध्ये रुजतात, वारंवार ती क्रिया केल्यामुळं संस्कार मनामध्ये येतात, मग ती प्रगल्भ करतात. मग पुन्हा त्यानं काही वाईट करावं असा अर्थ नाही बरं का, पण त्याची ती एक तपश्चर्या बनलेली असते आणि ते एक बळ तयार होतं, आत्मिक बळ तयार होतं, आत्मिक बळ, मानसिक बळ तयार होतं. आणि ते आत्मा बलवानच आहे सोडा पण मनाचं धैर्य आणि मनाचं बळ तयार होतं. त्यामुळं आपली साधना सफलतेच्या दिशेनं प्रवास करते. आपण ज्या मार्गामध्ये आहे ना, म्हणून आपला देवता असावा. तुमचे उपासनेचा देव आहे का तुमच्याजवळ? दररोज कुठं बाहेर प्रवासात गेलो तर ती असते का आपल्याबरोबर? आता दिंडीला निघाल्यावर तुमच्याबरोबर असणार ना देव? असणार. ती देवाची मूर्ती, त्याची उपासना दररोज करायची. आम्ही लहान होतो त्यावेळेस तुम्हाला सांगितलं असेल बघा, मागं सांगितलं असेल की ते आपली एक आत्तासुद्धा आम्ही जाताना कुठेही जायचं असलं तर देव आपल्याबरोबरच. त्याला एक चल प्रतिष्ठापना असते आणि एक अचल प्रतिष्ठापना असते. चल प्रतिष्ठापना म्हणजे देवाला कुठेही आपण नेऊ शकतो अशी एक, म्हणजे आणि अचल म्हणजे स्थिर एकाच ठिकाणी. व चल प्रतिष्ठापनेतले काही देव आहेत आमचे की जिथं न्यायचं, उपासना आपल्याला ज्यांची करायची आहे तिथं जाईल, तिथं आपल्याबरोबर देव पाहिजे. एक आपलं बल आहे त्याचं.
एक अध्यात्मात आपल्याला मार्ग भ्रमिष्ट होत नाही, त्यामुळं दिशाहीन होत नाही आपण. काय होत नाही? दिशा. म्हणून आपल्याकडं वाणीचं तप हा विषय आपण बोलत होतो की न बोलणारा माणूस ही एक तपश्चर्या होते आणि त्याचं गुह्यतम तत्व बोलल्याशिवाय, काही गोष्टी बोलल्याशिवाय कळत नाहीत आपल्याला, नाही का, बोलल्याशिवाय कळत नाही आहेत, स्पष्टता होत नाही, कारण ते गुह्यतम असेल तर. आणि गुह्य गोष्टी लगेच आपण प्रगट करत नाही आहे. मग ब्रह्मदेवाला सुद्धा म्हणले कळत नाही, न बोलणाऱ्याला, नाही का. वर्णन काय आलंय बघा इथं, म्हणून न बोलत यापुढे सृष्टाही नेनता होय. सृष्टाही म्हणजे ब्रह्मदेव ही नेनता होय. अगाध ज्ञानियांच्या ठाई ज्ञान ते मी पाही, आता असो हे या काही पार न देखो. आता बघा, ज्ञानांच्या ठिकाणचं जे ज्ञान आहे ते मी आहे असं भगवंत म्हणतात. ज्ञानांच्या ठिकाणचं ज्ञान मी आहे म्हणजे काय? ज्ञानांच्या ठिकाणी ज्ञानरूपता ही ज्ञानाचं सामर्थ्य वृत्तीमुळं आलेलं आहे. ती वृत्तीरूपता स्वरूपाची आहे. वृत्तीच्या ठिकाणी वृत्तीरूपता स्वरूपाची नाही आहे, पण वृत्तीरूपता ही स्वरूपावरच अधिष्ठित आहे आणि कल्पित वस्तू ही रूपच असते, स्वरूपाधिष्ठित. पण ती वृत्ती जी आहे त्या वृत्तीमध्ये जो प्रकाशरूपता आहे, ती प्रकाशरूपता आहे म्हणजेच ज्ञान आहे. ती प्रकाशता आहे ती कशाची आहे? ज्ञानाची. मग ज्ञान केवळ स्वतंत्र वृत्ती जड असल्यामुळे ती प्रकाशित करू शकत नाही आहे. वृत्ती जडच असेल त्यामुळे ती प्रकाशित करत नाही, पण त्याच्यामध्ये जो चैतन्याचं प्रतिबिंब आहे त्यामुळं तिच्यामध्ये असणारं प्रकाशित आहे, नाही. त्यामुळं ज्ञानरूपता ही वृत्तीपेक्षाही श्रेष्ठ म्हणताय. वृत्तीचाच परिणाम ज्ञान आहे, काय हरकत नाही, पण ज्ञानरूपता ही वृत्तीपेक्षाही काय आहे? श्रेष्ठ आहे. कारण ज्ञान झाल्यावर वृत्तीही पुन्हा विरून जाते. वृत्ती निवृत्ती झाली जन न दिसेची तेथे. ज्ञानानं काय केलं? वृत्तीलाही शिल्लक ठेवलं नाही, आपल्यालाच आपल्या अनुभूतीच्या दिशेनं प्रवासित केलं. याला कारण कोण होतं? तर ज्ञान होतं, बरोबर ना. ज्ञान मग ती स्वरूपाच्या ठिकाणी मग ज्ञात्री नुकतेची ते ज्ञान स्वरूपभूत ज्ञान. मग सत्य ज्ञान, नाही का, सद्रूप चिद्रूप आणि आनंदरूप. मगाशी महाराजांनी सरांनी सांगितलं तसं की त्या अनुभूतीच्या ठिकाणी अनुभवणाऱ्याला अनुभवही कळत नाही की मी अनुभवायला लागलो, नाही का. त्या अवस्थेमध्ये गेल्यानंतर त्या अवस्था ही तद्रूप आहे, तदाकार आहे आणि ती अतिउत्कृष्ट आहे. त्यातला थोडा भाव जरी आपल्याला मिळाला तर आपण म्हणतोय आम्ही खुश आहे, नाही का. यत्किंचित समजा आपण सुषुप्तीमध्ये, आपल्या सुषुप्ती किती वेळाची असते? सुषुप्ती किती वेळाची असते? फार थोडे असते. स्वप्नच जास्त असतात काही काहींना. दिवसा स्वप्न बघतात ते वेगळा, पण स्वप्न झोपल्यानंतर स्वप्न जी बघतात ती स्वप्न जास्त असतात. सुषुप्ती थोडा वेळ आहे. मग तुम्ही सांगा, माणूस झोपल्यानंतर सुषुप्ती म्हणजे जाणं म्हणजे अज्ञानानं आवृत असेल, ठीक आहे, पण स्वरूपाच्या ठिकाणी असतं. आनंद अनुभवतो तिथं, मी सुखानं झोपलो होतो. म्हणजे काही एक न जाणणं या अवस्थेमध्ये गेलो होतो आणि सुखानं झोपलो होतो. स्पर्श त्या अनुभूतीचा आहे. थोडासा स्पर्श जर आपल्याला प्रफुल्लित करतो दिवसभर, जागं झाल्यावर म्हणतो खुश झाला, प्रसन्न झाला, फ्रेश झाला माणूस, होतो का नाही. दिवसभर काम केल्यानंतर कंटाळा आणि संध्याकाळी झोपल्यानंतर एकदम सुषुप्त अवस्थेमध्ये गेल्यानंतर आणि पुन्हा सकाळी जागा झाल्यावर माणूस फ्रेश झाला, बरोबर ना. थोड्याशा स्पर्शानं जर फ्रेश होत असेल, जे निरंतर त्या अवस्थेला असतील ते किती तेजस्वी असू शकतात, नाही का. थोडा जरी सुषुप्तीचा अनुभव घेतल्यानंतर मागं जागृत झाल्यानंतर जर प्रसन्न दिसत असेल, लोक म्हणतात झोप चांगली झाली वाटते तुमची, नाही का. जर एवढा प्रसन्न दिसत असेल, फ्रेश दिसत असेल, तर ते निरंतर त्या अनुभूतीमध्ये असणारी जी लोक आहेत आणि अज्ञानानं आवृत नव्हे, ज्ञानरूपानं असणारे जे निरंतर त्या अवस्थेचा अनुभव घेत असतील ते किती प्रसन्न असू शकतील. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाची कोंब. हे माणूस पण तो भांबला गगाचार. ते त्या अवस्थेमधल्या महात्म्यांच्याकडे बघितल्यावरच ते ब्रह्मतेज प्रतीला येतं. कोणतं तेज येतं? ब्रह्मतेज. त्यांचा व्यवहार, त्यांचं दिसणं, त्यांचं चालणं ही प्रत्येक गोष्ट अनुभवण्यासारखी. त्यांच्या व्यवहारातलं राहणं ते चालतात ज्ञानाचं बिंबच म्हणायचं, नाही का. तयाचे अवयव ते सुखाचे कोंबच आहे. म्हणून येर माणूस पण तो भांब लौकिकाचा, लोकाचाराच्या दृष्टीनं माणूस पण आहे. ज्यांना कळालं ते भाग्यवान. असे महात्मा कळाले तरी आपलं भाग्य मोठं आहे, नाही का.
आणि महात्मा कळणं गरजेचं आहे, महात्मांना ओळखणं गरजेचं आहे. महात्मांना ओळखणं मग ब्रह्म अनुभव लांब राहील, अनुभूती लांब राहिली नाही. महात्म्यांना ओळखल्यानंतर अनुभूती लांब राहिली नाही. बाकी काही लय कष्टाचा विषय पुढे राहत नाही. फक्त एकच आहे, दुर्लभ त्यांचं दर्शन आणि त्यांचं भेट झाली की मग अनुभव जवळ आला, नाही का. काय विषय आपण बोलत होतो, ज्ञान स्वरूप माझं आहे असं भगवंत म्हणतात. ज्ञानाच्या ठिकाणी ज्ञान हे कोणाचं स्वरूप आहे, भगवंताचं आहे. यच्चापि सर्वभूतानां बीजं तदमहर्जुन. हां बरं म्हणणार आहे मग. यच्चापि सर्वभूतानां बीजं तदमहर्जुन न तदस्ति विना यत्स्यान् मया भूतं भूतं चराचरं नान्तोऽस्ति मम दिव्यानां विभूतीनां परन्तप. एष तु देशत प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया. काय म्हणतात बघा, यच्चापि सर्वभूतानां बीजं तदम अर्जुन. सर्वभूतानां बीजं कारणम, नाही का. संपूर्ण विश्वाचं कारण कोण आहे, कारणरूप परमात्मरूप आहे. जयापासून हे सकळ महिमंडळ हे झाले, नाही का. हे का हां म्हणून इथं वर्णन करतात. न तदस्ति विना यस्यान् मया भूतं चराचरं. मया भूतं चराचरं न तदस्ति विना यत्स्यान्. जे नसल्यानंतर भूतचराचर कसं असू शकेल, नाही का. म्हणजे त्याच्या असण्यामुळं काय आहे, संपूर्ण जगद्रूपता प्रतिमान आहे. नान्तोस्ति मम दिव्यानां विभूतीनां परंतप. मम दिव्यानां विभूतीनां न अंतो अस्ति परंतप. परंतप अर्जुनाचं नाव आहे. माझ्या ह्या दिव्य विभूतींचा अंतच नाही. अंत नाही म्हणजे शेवट नाही. अनेक विभूती आहेत. एष तु देशतो प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया. तदुद्देशतो प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया. विभूतीचा विस्तार याच्याच करता या ठिकाणी करल तेवढा थोडाच आहे, त्यामुळे ह्या विभूतीचा विस्तार इथं केलेला आहे. विभूतो विस्तरो मया एष. याप्रमाणे माऊली काय म्हणतात, एक ओवी बघूया कारण लेट झाले. पुन्हा पुढल्या वेळी आपल्याला ही 2 श्लोक घ्यायचेच आहेत. पै प्रजन्याची आधारा वनी लेख करवेल धनुर्धरा. का पृथ्वीची तृणांकुरा होईल ठी. प्रजन्याची धारा. प्रजन्याची धारा म्हणजे काय, पावसाची धार जी आहे त्याची काय गणना करता येईल काय. वरी लेख करवेल धनुर्धरा हा प्रश्नचिन्ह आहे. करता येईल काय, नाही येणार. पावसाचे थेंब मोजता येतील काय सगळ्यांना, नाही येणार, नाही येणार. का पृथ्वीची तृणांकुरा होईल टी. पृथ्वीच्या तृणांकुरा म्हणजे पृथ्वीमध्ये तृणांकुर आहेत, अंकुर आहेत, त्यांची पण काही गणना होईल काय, नाही होणार. म्हणजे गणनाच करता येणार नाही. तद्वत भगवंताचा विभूतीचा विस्तार व्यापक आहे, नित्य असं सांगता येईल. हिता अर्थ तो अर्थ आहे. बरोबर. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल.